स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. मुंबई हल्ल्याचं मास्टरमाइंड तहबूर राणाला आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणलं जाण्याची शक्यता. मुंबई आणि दिल्लीत 2 ठिकाणी कोठड्या सज्ज. कसाबच्याच अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता. तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणी 35 पैकी 13 आरोपी. तुळजाभवानी मंदिराचे पुजारी, सरसकट बदनामी नको. पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. राजकीय कनेक्शनही समोर. पुण्यामधील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रीत घैसास यांच्या विरोधात 2 दिवसात कारवाई. सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसास यांच्यावर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार ऍक्शन मोडवर. सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबई शासकीय कामकाज पाहणार. उरलेली 4 दिवस महाराष्ट्र दौरा करणार. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे अधिक पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार व सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती. अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे. 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या. 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन. वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल. बक्सू विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला, राहुल गांधींची टीका. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातल्या राख माफियांना मोठा दणका. निविदा मिळालेल्या 16 एजन्सींकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.5% कपात. व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी, पाईप गॅसमध्ये 1 रुपयांनी वाढ. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.